नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक सुंदर अशी नेक डिझाईन बघणार आहोत. तर आज तर आणि मेन फॅब्रिक घेतलं आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती मी बॉर्डर साईडला काढून घेतली आहे. तर बॉर्डरपासून पॅचवर्क बघायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मी उंची घेतलेली आहे 14.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि त्याच्यानंतर हा मधला अंतर जो आहे शोल्डर आपल्याला तयार 2.5 इंच पाहिजे, तर मी 3.25 इंच इतकं घेतलेलं आहे. म्हणजे मी गळा रुंदी घातली नाही, डायरेक्ट शोल्डर. आणि तयार गळ्याची उंची आपल्याला 10 इंच असं घ्यायची आहे. म्हणजे 10 इंचाचा खोल गळा पाहिजे आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी मापं टाकून घेतलेले आहेत. आणि गळा खूपच सिंपल आणि गोल आहे, पण पॅचवर्कमुळे खूप त्याला सुंदर असं लुक येणार आहे. तर हा गोल गळा आहे, जो मी पहिल्यांदा आखून घेत आहे. अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं मटकी आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला वरच्या बाजूने. आणि मटकी आकार आखून घेतला तरी देखील चालेल. आणि आता मी फक्त अस्तर कटिंग करून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. डिझाईन खूप सुंदर आहे, सिंपलच आहे. नवीन शिकणाऱ्यांना देखील अगदी सहज करू शकतील अशा प्रकारचे आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून झाल्यानंतर पूर्णपणे चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून जॉईन करून घ्यायचं आहे. गळा देखील शिलाई मारून घ्यायचा आहे. तर मी पूर्णपणे हे करून दाखवलेलाच आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये याचकरिता. हे पहा, मी चारही बाजूची शिलाई आणि गळ्याची शिलाई देखील मारून दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर आता कॅनव्हास पेपरपासून मी याला पॅचवर्क करून घेणार आहे पहिल्यांदा. म्हणजे गोल गळ्याचं पूर्ण फिनिशिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे पहा, मी पॅचवर्कचं पण व्हिडिओ स्किप करून तुम्हाला डायरेक्ट पॅचवर्क दाखवत आहे. तर अशा प्रकारे लावून आपल्याला गोल गळा फिनिशिंग रेडी करून घ्यायचं आहे. हे पहा, याला शिलाई मारून घेऊन पिना मात्र आवर्जून नक्की लावायचे आहेत प्रत्येक शिलाईच्या वेळी. म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग जसं शिलाई सुंदर येतील तसे ब्लाऊजचं फिनिशिंग देखील खूप सुंदर येतं. यासाठी पिना लावणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे पुरं पिना लावून आपल्याला हे गोल गळ्याची शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना आपल्याला अगदी सुंदर व्यवस्थित पॅच बसवलेला आहे, शिलाईच्या आकारानुसार का ते बघून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी याला पहिल्यांदा कॅनव्हास पेपर जॉईन करून फिनिशिंग लुकमध्ये आणून घेते. त्याच्यानंतर आपल्याला डिझाईन स्टार्ट करायची आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा अशा प्रकारे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आता याला मी गोल गळा असल्यामुळे छोटे छोटे कट्स मारून घेणार आहे आणि पिना काढून गळा परतवून घ्यायचा आहे. कट्स अगदी जवळ मारले तर फिनिशिंग चांगलं येतं, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर हे पहा अशा प्रकारे कट्स मारून गळा परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गळा परतवून त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हा गळा पूर्ण रेडी झाल्यानंतर आपल्याला मग पॅचवर्क बनवून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे दाबटीप मारून मी पूर्णपणे रेडी करून तुम्हाला दाखवत आहे. हे पहा अशा प्रकारे आता पूर्ण फिनिशिंगमध्ये आपला गळा गोल अगदी तयार झालेला आहे. थोडंसं त्याला मटकी गळ्याचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर त्याआधी मी तुम्हाला पूर्ण फिनिशिंग करून दाखवते. ब्लाऊजचा मागचा भाग त्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा मी पूर्ण रेडी करूनच तुम्हाला दाखवलेलं आहे. मी कमरपट्टी पण जॉईन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो भाग कापून घेतलेला आहे मी
बॉर्डरचा तो भाग घ्यायचा आहे आणि त्याला छोटंसं असं डिझाईनचा आकार देऊन घ्यायचा आहे कोयरीप्रमाणे. हे पहा असं ठेवायचं आहे आणि एक साईडला जसं मी आखून घेत आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे. हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बॉर्डर आपल्याला कट करून घेऊन याला अस्तर लावून त्याचं पॅच बनवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे ठेवून झाल्यानंतर या दोन्ही बॉर्डर एकमेकावर ठेवून समान कट होण्यासाठी एकत्रच कटिंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांची मापे अगदी समान बसतील. हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याला त्याच मापाचे अस्तर कटिंग करून घ्यायचे आहेत. आकार अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. तोपर्यंत ब्लाऊजचा भाग माग साईडला ठेवूया आपण आणि याचे दोन्हीची दोन पॅचवर्क बनवून घेऊया. तर एक मी तुम्हाला बनवून दाखवते आणि एक मी लगेच रेडी करते. तर हे अस्तर घ्यायचे आहेत दोन्ही आणि हे असे एकमेकावर ठेवून पूर्णपणे शिलाया मारून ते सुलट करून घ्यायचे आहेत. हे पहा उलट्या बाजूने शिलाया मारून घ्यायच्या आहेत दोन्हीला देखील आणि सुलट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे शिलाया मारून झाल्यानंतर ते सुलट बाजू करून घेऊन हे पहा त्याला देखील कट्स मारून सुलटे करून घ्यायचे आहेत सरळ आणि दोन्ही पॅच रेडी करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे तयार झालेले आहे पॅच. त्याला व्यवस्थित सुलटे करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ब्लाऊजच्या दोन्ही भागावरती ठेवून ते जॉईन करायचे आहेत. हे पहा माझे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता हा ब्लाऊजचा पार्ट घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला आहे मागचा पार्ट, त्याच्यावर अशा प्रकारे ठेवायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे अगदी काठोकाठ शोल्डर जवळून आणि दोन्हीही जॉईंट करून घ्यायचे आहेत ब्लाऊजला. हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई मारून जॉईंट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी शिलाई मारून दाखवते. हे जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर लेस वर्क देखील करायचं आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अशा प्रकारे ठेवून त्याला आता लेस वर्क करून घ्यायचं आहे. हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे मी दोन्ही जॉईन करून घेतलेले आहे. आता ही माझ्याकडे ब्लॅक कलरला मॅचिंग होईल अशा प्रकारची लेस आहे, कारण त्याच्यामध्ये थोडा ब्लॅक कलर देखील आहे आणि ही लेस तुम्हाला आवडेल ती लावू शकता, पण माझ्या ब्लाऊजला ही मॅचिंग होत आहे आणि ही लेस मी अशी इथपर्यंत लावायची आहे आर्म होल प्रमाणेच. जसा आर्म होलचा शेप आहे त्या शेपमध्येच पूर्ण लेस डिझाईनच्या पॅचवर्कवर लावून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे अगदी सावकाश आणि त्याच शेपमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आता सेम असेच या साईडने लावून घ्यायचे आहे. माप अगदी करेक्ट घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लावून घेऊन तयार करायचं आहे. आता म्हणजे दोन्ही लेस लावून झालेली आहे. तर अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे. खूप सुंदर आणि खूप सिंपल आहे. नवीन शिकणारे पण खूप लगेच करू शकतात. तर याला मी आता लटकन बनवून सिंपल असे लटकन बनवून जॉईन करणार आहे, जे त्या गळ्याला आणखी सुंदर लुक देतील. तर हे छोटे मी बॉर्डर्सचे तुकडे त्याच बॉर्डरपासून घेतलेले आहेत आणि हा ब्लाऊज पीसचा एक तुकडा घेतलेला आहे. तर याचे मी असे सिंपलसे लटकन तयार करते. बघून घ्या. हे अशा प्रकारे ठेवून लटकन तयार करून त्याला लावल्यानंतर त्याला भरपूर सुंदर असं लुक तयार होणार आहे. तर ब्लाऊजचं डिझाईन आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे पहा अशा प्रकारे छोटंसं एक पण सिंपल असं लटकन मी तयार करून घेतलेले आहेत 2.
आणि ते तुम्हाला आता ब्लाऊजला जॉईन करूनच दाखवते. तर माझ्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे दोन्ही लटकन तयार आहेत. आणि आता मी ह्याला हे दोन्ही लावून दाखवते. तर अशा प्रकारे ही सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. तर डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशा नवनवीन डिझाईनसहित. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. धन्यवाद.